आज पाहूया लाचारीचा मुखवटा की आळशीपणाचा चेहरा आणि हा चेहरा कसा उघडा पडला ते. सुनंदा एका चांगल्या श्रीमंत घरामध्ये जन्मली होती. तिचे शिक्षणही खूप छान झालेलं होतं. फक्त तिला जरा जास्तच जाड भिंगाचा चष्मा होता. तिच्या भावंडांची लग्न झाली, पण सुनंदाचं मात्र लग्न काही ठरत नव्हतं. तिच्या शिक्षणाचा तिला गर्व होता म्हणून म्हणा, किंवा तिच्या चष्म्याची भिंग आड येत होती म्हणून एकामागून एक स्थळ येत होती, जात होती. तिच्या मोठ्या बहिणीलाही असाच जाड भिंगांचा चष्मा होता, पण ती फारशी शिकलेली नव्हती, खूप साधी होती. तिचे लग्नही अगदी वेळेवर झालं होतं, त्यामुळे चष्म्याच्या भिंगांचा फारसा फरक नसावा असंच म्हणावं लागेल. सुनंदाला अनेक मुलांनी नकार दिला होता. सुनंदानेही काही कमी मुलांना नकार दिला नव्हता. शेवटी वय निघून जायला लागलं तेव्हा तडजोड म्हणून स्वतःपेक्षा सुमारे 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या एका विधूर माणसाला तिला पसंत करावं लागलं. कारण आता तिला हे कळून चुकलं होतं की याही माणसाला तिने नकार दिला तर कदाचित तिला आयुष्यभर अविवाहित राहावं लागेल. मात्र या माणसाची आर्थिक परिस्थिती तिच्या माहेरच्या इतकी चांगली नव्हती. शिवाय त्यांनी आतापर्यंत कुटुंबाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या, त्यामुळे त्याची स्वतःची अशी बचतही विशेष नव्हती. पण लग्न करायचं तर या सगळ्या तडजोडी तिला मान्य कराव्याच लागणार होत्या, नाहीतर आयुष्यभर अविवाहित राहून माहेरीच राहावं लागलं असतं आणि मग भावांच्या बायकांचे टोमणे ऐकत राहावे लागले असते, आणि ते तिच्या स्वभावात बसणारं नव्हतं. नाईलाजाने सुनंदाने हेच स्थळ स्वीकारलं. लग्न झालं आणि ती सासरी आली. पण सासरी आल्यानंतर लगेचच तिच्या नाकाने कांदे सोलणं सुरू झालं. घरातली काम करताना तोंड वाकड करणं, स्वयंपाक मुद्दाम खराब करणं, जेणेकरून सासू किंवा घरातल्या अविवाहित नणंदांनी स्वयंपाक करून टाकावा, अशा आणि अशा हजार गोष्टी. तिचा नवरा इतर अनेक पुरुषांप्रमाणे स्वच्छताप्रेमी होता. शिवाय त्याच्यावर आपल्या बहिणींना शिस्त लावण्याचीही जबाबदारी होती. त्यामुळे तो घरातला कोणता कोपरा स्वच्छ आहे, कोणता नाही, याकडे लक्ष द्यायचा. कुठे अस्वच्छता दिसली तर ती दाखवून द्यायचा. या गोष्टीचा खरंतर सुनंदाला खूप राग यायचा, पण तिला बोलता काही येत नसे. शेवटी नीट दिसत नाही या गोष्टीचा बहाणा करत ती घरातल्या स्वच्छतेच्या कामांपासून हळूहळू बाजूला राहू लागली. कसाबसा बेसिक स्वयंपाक करायचा आणि इतर काही करता येत नाही, कारण दृष्टी धड नाही, हे निमित्त कायम पुढे यायला लागलं. तिच्या घरच्यांनाही ते पटलं. अशी बरीच वर्ष गेली. नणंदांची लग्न झाली. त्या आपापल्या घरी गेल्या. सुनंदालाही एक मुलगा झाला. मुलगा जसा चालायला लागला तसं सुनंदाने त्याचे डोळे तपासण्याचा टुमणा लावायला सुरुवात केली. ती म्हणायची, माझे डोळे खराब आहेत, तसे माझ्या मुलाचे डोळे नकोत. आपण आत्तापासूनच त्याच्या डोळ्यांकडे लक्ष ठेवूया. तिच्या नव्यालाही सुनंदाचा विचार पटला. मुलाचे डोळे तपासले गेले आणि त्याच्या डोळ्यांना नंबर असल्याचं लक्षात आलं. नुकताच चालायला लागलेल्या त्या छोट्याशा मुलाच्या डोळ्यावर चष्म्याची झापड लावण्यात आली. मुलगा तो चष्मा काढून ठेवायचा आणि खेळायला लागायचा. सुनंदा त्याला रागवायची, कधी मारायची आणि जवळजवळ 24 तासांपैकी तो जागा असेल तेवढ्या वेळात त्याने चष्मा लावून ठेवावा असा तिचा आग्रह असायचा. या सगळ्यामुळे मुलाच्या चष्म्याचा नंबर वाढत गेला. आता सुनंदाने मुलाच्या हालचालींवरही बंधनं आणायला सुरुवात केली. ती म्हणायची, आपल्या मुलाला नीट दिसत नाही, त्याला आपण कुठे एकटं नको पाठवायला. मात्र गंमत अशी होती की दिसत नाही म्हणून एकटी कुठेही न जाणारी सुनंदा एकदा तिची शाळेतली एक खूप जवळची मैत्रीण भेटली. मैत्रिणीला भेटल्यानंतर ती तिच्या घरी एकटी जाऊ लागली आणि वारंवार जाऊ लागली. कधीकधी तर मुलांना सासूच्या ताब्यात देऊन सुनंदा मैत्रिणीबरोबर भटकायची, शॉपिंग करायची, बाहेर जेवायची
आणि खाऊन पिऊन परत यायची. घरातल्या बाकीच्यांचा स्वयंपाक आपोआपच सासूला करावा लागायचा. हे सगळं चालू असतानाच एकदा तिच्या नव्याने तिला बाहेर जाऊन काहीतरी काम करून येण्यास सांगितलं. त्यावेळी सुनंदाचा पुन्हा जुना कारण पुढे आलं. मला दिसत नाही ना, मी कशी जाऊ? नवरा काही बोलला नाही. पण यावेळी तिच्या मुलाने मात्र तिच्या या मला दिसत नाही नावाच्या लाचारीमागे लपलेला तिचा आळशीपणा उघड केला. त्याने सरळ प्रश्न विचारला, आई, तुला दिसत नाही, मग मनू मावशी जेव्हा तुला बोलावते तेव्हा तू एकटी बसमध्ये बसून कशी जातेस? तेव्हा तुला न दिसण्याचा त्रास होत नाही का? सुनंदा रागारागाने मुलाकडे पाहू लागली. पण शेवटी सुनंदाचा तो मुलगा होता. त्यात पुन्हा त्याच्या वडिलांचा स्वच्छताप्रिय स्वभावही त्याच्यामध्ये आलेला होता. तो पटकन म्हणाला, आई, दिसत तर मलाही नीट नाही, पण मला कोणतंही काम करताना मला दिसत नाही हे कारण मध्ये येत नाही. आणि जर मी ते कारण सांगितलं तर तू मला आळशी म्हणून रागावतेस. मग आता तू काय करते आहेस? तू जे कारण देते आहेस ते तुला खरंच दिसत नाही म्हणून आहे का? की तुझ्यामध्ये आळशीपणा आहे म्हणून आहे? इतकं बोलून मुलगा थांबला नाही. तो पुढे बोलायला लागला, आई, साधा केर काढताना सुद्धा तू मुद्दाम कोप्यामध्ये केर ठेवून देतेस आणि मग म्हणतेस मला दिसत नाही. हे मी स्वतः अनेकदा पाहिलेलं आहे. तू असं केलंस की त्यानंतर एकतर बाबा केर काढतात किंवा आजी केर काढते, म्हणजे त्या कामातून तुझी सुटका होते. हेच तू भाजी कापण्याबद्दलही करतेस आणि कधी कधी पोळ्या भाजतानाही. माझ्या नीट लक्षात आलेलं आहे की तुला दिसत नाही म्हणून तू हे करत नाहीस. तुला दिसत नाही या कारणाआड जेव्हा तू एखादं काम वाईट पद्धतीने करशील तेव्हा ते काम दुसरं कोणीतरी आपल्या अंगावर घेईल आणि करेल आणि तुझी त्या कामातून सुटका होईल म्हणून तू हे करतेस. यावर सुनंदा रडायला लागली, कांगावा करायला लागली. तिची अपेक्षा होती की तिच्या नव्याने किंवा सासूने मुलाला रागवावं. आईशी असं बोलतोस, आईला असं बोलायचं नाही, असं काहीतरी कोणीतरी म्हणावं आणि तिच्या मुलाला थांबवावं अशी तिची अपेक्षा होती. पण सुनंदा रडायला लागण्यापूर्वीच तिचा नवरा काहीही न बोलता त्याने सुनंदाला जे काम सांगितलं होतं ते करण्यासाठी स्वतःच घराबाहेर निघून गेला. सुनंदाची सासूसुद्धा उठली आणि स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला निघून गेली. आता सुनंदाचं रडणं आणि तिच्या त्रागा पाहण्यासाठी घरामध्ये फक्त तिचा मुलगा तेवढा शिल्लक होता. आणि तिला कळून चुकलं होतं की आता त्रागा करून, रडून किंवा कांगावा करून काहीही उपयोग नव्हता, कारण तिचा मुखवटा पूर्णपणे फाटलेला होता. तिच्या मला दिसत नाही या लाचारीच्या मुखवट्याआडचा चेहरा तिच्या स्वतःच्या मुलानेच तिच्या समोर आरशासारखा आणून ठेवला होता. सुनंदाचे रडणं सुरूच होतं, पण यावेळी तिला समजावून सांगायला, तिची बाजू घ्यायला किंवा तिच्या अश्रूंना भुलायला घरात कोणीच उरलं नव्हतं. नवरा शांतपणे घराबाहेर निघून गेला होता. सासू स्वयंपाकघरात निघून गेली होती आणि समोर फक्त तिचा मुलगा उभा होता, ज्याने तिच्या मला दिसत नाही या लाचारीच्या मुखवट्याआडचा चेहरा पहिल्यांदाच स्पष्टपणे पाहिला होता. तिचा मुखवटा पूर्णपणे फाटला होता. आता कितीही रडली, कितीही त्रागा केला, कितीही स्वतःची बाजू मांडली, तिच्या आळशीपणाला लपण्यासाठी मला दिसत नाही हा बहाणा उरलेला नव्हता. कारण कधी-कधी आपल्याला जगापासून लपवता येणारा चेहरा आपल्या घरातल्या एखाद्या निरागस माणसाला मात्र अगदी स्पष्ट दिसत असतो. आणि तो आरसा समोर आला की मुखवटा कितीही सुंदर असला तरी तो टिकत नाही. तुमच्या आयुष्यातही लाचारी या नावाखाली आपली जबाबदारी टाळणारी एखादी व्यक्ती तुम्ही पाहिली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.